कासारा घाट दिवसाला हजारो लोक जातात, पण रात्री घाटाला स्वतःचा जीव असतो असे म्हणतात. अंधार, दाट धुकं, दरीतून येणारा वाऱ्याचा कर्र आवाज आणि त्या धुक्यात दडलेली एक बाई, अर्धी पण पूर्ण भयानक. प्रमोद हा अनुभवी ट्रक ड्रायव्हर. प्रमोद मालवाहतुकीचे काम करायचा. त्या रात्री नाशिकहून मुंबईला माल पोहोचवण्याची त्याची ड्युटी होती. तो कायमच रात्री गाडी चालवायचा. तो खूप निर्धास्त होता. त्याला भीती वाटत नव्हती, पण कासारा घाटाच्या गोष्टी तो ऐकून होता. घाटात शिरताच त्याला जाणवलं, आज रात्र काहीतरी वेगळी आहे. धुकं एवढं की ट्रकचे हेडलाईटही दाबून बसतील. रस्त्यावर एकही वाहन नाही. तो स्वतःशीच म्हणाला, हे कसलेल्या घाटात इतकी शांतता? काहीतरी बरोबर नाहीये. काहीतरी भानगड दिसतीये. प्रमोद गाडी चालवत होता. सोनारवाडीचा उतार सुरू झाला. तेवढ्यात उजवीकडे पांढऱ्या साडीचा एखादा आकार दिसला. प्रमोदने नीट पाहण्यासाठी वेग कमी केला. ती एक बाई होती. तिचा चेहरा दिसत नव्हता. केस पुढे पडलेले. तिच्या अंगावर पांढरी साडी होती, पण साडी फाटलेली. आणि प्रमोदने खाली पाहिलं तर ती जमिनीला टेकलेलीच नव्हती. तिला खालचा भाग, देहच नव्हता. प्रमोदच्या अंगावर इतका काटा आला. त्याचे हात थरथरू लागला. हृदय धडधडू लागलं. तो ओरडला, काय आहे हे देवाला ठाऊक. तेवढ्यात त्या बाईने वर मान केली आणि तिचे डोळे चमकले थेट त्याच्या डोळ्यात, आणि क्षणभरात ते ट्रक समोर झेपावली. प्रमोदने जोरात ब्रेक दाबला. टायर घासले. धूर निघाला. तो थबकलाच. हा भास आहे, प्रमोद स्वतःला समजत होता. तो ट्रक पुढे न्यायला लागला. आता तो प्रत्येक सेकंदाला स्वतःचा श्वास ऐकत होता. त्याचं काळीज धडधड करत होतं. त्याने जोरात ट्रक चालवून निघून जायचे ठरवले. त्याच्यात एवढी पण हिंमत नव्हती की ट्रक समोर नेमकं काय आलं हे उतरून बघावं. त्याने कसाबसं जीव मुठीत घेऊन ट्रक चालू केला. 10 सेकंद झाले नसतील. आरशातून त्याला एक चेहरा दिसला. तो उलटा होता. तो चेहरा ट्रकच्या मागच्या काचेला चिकटला होता. बाईचे केस खाली लोंबत होते. तिचा वरचा देह हवेत. प्रमोदने घाबरून आरसा एका फटक्यात फिरवला. घाम अंगावर ओघळू लागला. प्रमोदला एक दिवस एका म्हाताऱ्या ड्रायव्हरने सांगितलेली गोष्ट आठवली. काही वर्षांपूर्वी बस दरीत कोसळली होती. एक बाई पडल्यानंतर दरीत अडकली. शोधताना तिचा वरचा देह सापडला, खालचा नाही. त्या दिवसापासून तिचा आत्मा कासारा घाटात फिरते. रात्री धुकं दाटलं की ती हाक देते, माझा उरलेला देह कुठे आहे? जे तिथे नाही थांबत त्यांच्या मागे तिचा चेहरा दिसतो. घाटाचं सर्वात धोकादायक वळण आलं. अचानक ट्रकचं इंजिन स्वतःहून बंद झालं. हे तर कधीही होत नाही. प्रमोदने किल्ली फिरवली. इंजिन चालत नाही. त्याने ट्रक चालू करायचा प्रयत्न केला, पण ट्रक चालू होईना. त्याच्या खिडकीच्या बाहेर कोणीतरी बोटांनी काच खरडत होतं. कर्र कर्र. त्याचा श्वास अडकला. बाजूच्या आरशात तिने पुन्हा डोकं बाहेर काढलं. ती हळू आवाजात म्हणाली, थांब, मला माझं मडकं शोधायचंय. प्रमोद ओरडला, बाई, मी काहीच केलं नाही, मला जाऊ दे. त्याचं बोलणं ऐकून ती बाई एक किणकिणता भयावह आवाजात हसायला लागली. ट्रक अचानक स्वतःहून मागे सरकायला लागला. प्रमोद ब्रेक दाबत होता, पण ट्रक तरीही मागे चालला होता. दरी अगदी 5 फुटांवर होती. प्रमोद आतून ट्रक चालवत नव्हता. कोणीतरी ट्रक ढकलत होतं. काचेत 2 बोटांचे निशाण दिसू लागले आणि ती बाई खिडकीला चिटकलेली दिसली. तिचे डोळे खोल, तिचा चेहरा विकृत. प्रमोदला वाटत होतं जणू मृत्यू जवळ येऊन बसला आहे. ती म्हणाली, फक्त सांग, माझा देह कुठे आहे, मग तुला सोडेन. मला माहीत नाही, मला खरंच माहीत नाही. प्रमोद रडू लागला. इतक्यात समोरून दुसरी ट्रक येताना दिसली. मोठी हेडलाईट, हॉर्न, पॉम्प. त्या ट्रकच्या प्रकाशात ती बाई एकदम धुरासारखी गायब झाली. प्रमोदचा ट्रक पुन्हा आपोआप सुरू झाला. प्रमोद एक झटका देऊन ट्रक रस्त्यावर घेऊन आला. तो वाचला. हायवेवर पोहोचल्यावर त्याला वाटलं सगळं संपलं, पण प्रमोदला काही झालं नाही. तो सुखरूप घरी पोहोचला. पण घरी पोहोचल्यावर त्याने ट्रकचे दार उघडले.
आणि सीटवर कुणीतरी बोटांनी खरवटल्यासारखे 2 खोल खुणा दिसल्या आणि त्याच्या ट्रकच्या मागच्या काचेत एकच शब्द लिहिलेला होता, मडकं, रक्तासारख्या लाल खुणांनी. प्रमोद शहारला. तो आजही कासारा घाटात रात्री कधीच जात नाही. आजही ड्रायव्हर्स सांगतात, धुकं बसलं की त्या रस्त्याच्या कडेला पांढऱ्या साडीचा वरचा देह दिसतो. चालताना वाहन थांबवलं की खिडकीवर टप्प करून आवाज करतो आणि तिचा तोच भयानक भीतीदायक आवाज ऐकू येतो, माझा देह कुठे आहे. मित्रांनो, ही होती कासारा घाटातील अर्धशरीर असलेल्या बाईची भीतीदायक आणि थरारक कथा. कथा आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.